राजकारणाचीच किळस यायला लागली. एवढंच नाही तर जेवढे राजकारणी आणि त्याच्यात महाराष्ट्राची मोठी मोठी नावं आहेत हे ऐकल्यानंतर तर फारच धक्कादायक वाटलं. पण ते नेव्हीमध्ये होते तर आता पेन्शन वगैरे त्यांची सुरू असणार, जे काही असणार तर ती पण बंद करायला पाहिजे का केंद्र सरकारने? काय सांगाल कशा पद्धतीने? नाही, पेन्शन म्हणजे त्यांचा दिवसाचा खर्च असेल तो. तर मला असं वाटतं की यांची सगळी प्रॉपर्टी, मी आता माध्यमांना त्यांचं पॅन कार्ड सुद्धा देणार आहे की त्याची माहिती, आणि ते मी सदानंद दातेंना पण देणार आहे. इन्कम टॅक्स अथॉरिटीजकडनं असली नसलेली सगळी त्यांची प्रॉपर्टी ही जप्त होऊन सरकार जमा झाली पाहिजे, अशीच माझी मागणी आहे. हेच प्रकरण आहे, असं खराच प्रकरण नाही. याच्यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये रुपाली चाकणकर वादातीत राहिलेले आहेत. पण त्यांना पदोपदी का वाचवलं जात आहे हाच सगळ्यात मुळात मोठा प्रश्न आहे. की जे प्रकरण होतं आत्ताच्या घटकेला आपण बघतो, वैष्णवी हगवणे प्रकरण असो, त्यानंतर जेवढी प्रकरणं झाली त्याच्यात या बाईंनी काय भूमिका घेतली. आजपर्यंत वैष्णवी हगवणेच्या वडिलांना विचारा. आम्ही अक्षरशः आठवड्यातनं 2दा बोलतो, प्रत्येक हिअरिंगला मी फॉलोअप घेते, मी कोणी नसताना. तर ह्या एवढ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा काय करतायत असा प्रश्न पडतो. प्रत्येक ठिकाणी त्यांची कॉन्ट्रोवर्सी आफ्टर कॉन्ट्रोवर्सी ऐकायला येते. आता तर हा कळस झाला, आणि आता जर कोणी यांचा राजीनामा घेतला नाही तर तो घ्यायला भाग पाडायला महाराष्ट्राच्या सक्षम महिलांनी पुढे आलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही डेप्युटी डायरेक्टरचा एक उल्लेख केला, तर कुठच्या विभागात आहेत आणि कुठच्या किती प्रॉपर्टीज मध्ये ते त्यांच्या सोबत आहेत? मला त्यांचं डेप्युटी डायरेक्टर नाही आहे, ते डेप्युटी कलेक्टर आहेत, आणि ते डेप्युटी कलेक्टर मुंबईत कार्यरत आहेत. त्यांचं मला खरं नाव घेणं चुकीचं होईल कारण ते आत्ता गव्हर्नमेंटच्या पोस्टवर आहेत. तर त्यांचे जे प्रॉपर्टीचे डिटेल्स आहेत, तर सातबाऱ्यावरचं नाव आहे ते आत्ता माझ्याकडे एक आहे, पण त्याची सगळी माहिती जसं मी म्हटलं उद्या काही येणार आहे, सोमवारी काही येणार आहे, तर त्या पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी नक्कीच सांगेन. धन्यवाद. ज्या पद्धतीने राजकीय नेते वगैरे हे सगळे तर या भूकंपाच्या मागे लागतात, लोकांचा दोष वाटत नाही का तेही या सगळ्यांना बळी पडतात? नाही, पण असंच होतं ना. आता जर बाहेर जो बोर्ड लावलेला आहे त्याच्यात रुपाली चाकणकर 4थ्या नंबरवर आहेत, त्याच्यात खाली त्यांचं पद पण लिहिलेलं आहे की त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत म्हणून. तर त्या जर एका बोर्डवर असतील तर अशा व्यक्ती म्हणजे ज्या त्याच्या चेअरमनवर कोणी का आक्षेप घेईल, आणि लोक त्यांना भीती नाही वाटणार, त्या महिलांना सुद्धा भीती नाही वाटणार. आणि अशात त्या तिथे गेल्या आणि त्यांच्यावर जर लैंगिक शोषण झालं तर त्याला जबाबदार रुपाली चाकणकर आहेत, म्हणून त्यांना अटक केलं पाहिजे. चला, थँक्यू. मॅडम हिंदीमध्ये